नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा। नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। नंदुरबार विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नूतन जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे। या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, कार्याध्यक्ष शशिकांत वाघ धुळे, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव, महासचिव राजू शिरसाट, भरत जाधव, डॉक्टर भूषण पाटील, खान्देश विभाग प्रमुख लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ मानिक धुळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष कैलास आखाडे, शहादा तालुका अध्यक्ष रमेश सामुद्रे, अध्यक्ष भिकालाल ढोढरे, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष बापू महिरे, शहादा येथील नरेंद्र कुवर, संतोष कुवर, बापू घोडराज, प्राध्यापक चंद्रविलास बिराडे, साहेबराव बिरारी, प्रकाश गुलाले, राजू बिरारी, सुशील बैसाने आदी मान्यवर उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष रमेश माकासरे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित होते। नूतन जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे। या बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रमुख प्रकाश मकासरे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्याची कार्यकारिणी ही रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार घेण्यात आली असून त्यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। या कार्यकारिणीत नूतन जिल्हाध्यक्ष अनिल कुवर, प्रतोद भीमराव अहिरे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी अशोक शिरसाट यांची तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे। निवड झालेल्या नूतन अध्यक्षांनी पक्षाचे ध्येय धोरण राबवून पक्षवाढीसाठी काम करावे, पक्ष मजबूत होईल व तळागाळातील लोकांना न्याय मिळेल असे काम करावे, यासाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली। आदरणीय रामदासजी आठवले व राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे व रामभाऊ मानिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यात येणार असून पक्षवाढीसाठी नेहमी तत्पर राहणार, नूतन जिल्हाध्यक्ष अनिल कुवर म्हटले। राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार। अनिल कुवर हे शहाद्याचे हे सुद्धा शहरीला व जिल्ह्याचा अध्यक्ष असतील असं या ठिकाणी मी जाहीर करतो। आणि युवाचं पद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचं जे कार्य आहे ते सन्माननीय आमचे रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात फार जोरदारपणानं काम सुरू आहे। आणि त्यासाठी या जिल्ह्यामध्ये या काम करण्यासाठी अधिक गती मिळावी, कार्यकर्ते अधिक प्रमाणात यावेत आणि पक्ष हा सर्वसमावेशक व्हावा, यासाठी या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आलेली होती। आणि या कार्यकारिणीची निवडीसाठी आज या ठिकाणी बैठक झाली
रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाप्रमाणे ही बैठक झाली आणि या ठिकाणी प्रचंड स्वरूपामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये असं ठरलं आणि निवड झाली की अनिल कुवर हे या जिल्हा अध्यक्ष यापदी त्यांची निवड करण्यात आलेली सगळ्यांच्या एकमतानं आणि त्याचप्रमाणे जे अशोक शिरसाट जे आहे तर त्यांना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची सुद्धा निवड करण्यात आली आणि यानंतर तिसरे जे तुमचे भीमराव आहिरे जे ज्येष्ठ होते सर्वांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्राचे जे उपाध्यक्षपदांसुद्धा आहे तर त्यांनी एक प्रतोद म्हणून जिल्ह्याचे प्रमुख म्हणून अशी त्यांचीसुद्धा या ठिकाणी निवड करण्यात आली आणि उत्तर आणि युवा जिल्हा अध्यक्ष युवाचे जे अध्यक्ष आहेत ते बापू ठाकरे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आज प्रचंड अशा या उत्साहाच्या वातावरणामध्ये या जिल्ह्यामध्ये ही नवीन कार्यकारिणी या ठिकाणी झालेली आहेत आणि या नवीन कार्यकारिणी निश्चितच रामदासजी आठवले साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष बळकट करण्यासाठी सर्व तमाम गोरगरीब अल्पसंख्याक आणि सगळे जे सगळ्यांना सोबत आदिवासींना सगळ्यांना एकत्रित घेऊन हा पक्ष निश्चित मजबूत करतील यात मला काही शंका नाही आणि त्यांनी सर्वांनी सांगितलं आता सगळ्यांनी एकमताने किंवा लवकरच आम्ही साहेबांना भेटू, साहेबांची तारीख घेऊ आणि निश्चितच एक आदिवासी आणि दलित आदिवासीचा प्रचंड असा एक मेळावा घेण्याचा एक निर्धार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.